मी अजूनही मला आठवतं राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचं एक प्रकरण मी चालवलं होतं. त्यांचा अटकपूर्व जामीन मी घेतला होता आणि त्याच रात्री मला एक 10:30 पावणे 11 वाजता इंटरनॅशनल कॉल्सवरून फोन येत होते. फोन उचलल्या मला शिव्या द्यायला लागल्या. गाणं नाही मी डिस्कनेक्ट करून 5-10 कॉल झाले. मी परत उचलला, मग तो शिव्या द्यायला लागला. मग म्हटलं अरे कोण बात कर रहा है. मी तुला विचारलं, मी शिव्या नाही दिलं. मी कोण बात. म्हटलं रवी पुजारी बात कर रहा हूं. बरं. ज्यावेळी तुम्ही JLCला आला तिथं तेव्हा जळगाववरून आलेला होतात. मुंबई त्यावेळी कशी वाटली होती? कालांतराने मुंबईत जसं जसं मी 2nd, 3rd, 4th इयरला गेलो, मी तिथे अनेक मूड कोर्ट्समध्ये सहभाग घेतला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये आणि तिथे मला चांगलं यश मिळायला लागलं. देशभरात मी मूड कोर्टसाठी जात होतो. त्याच काळामध्ये मी देखील लॉ करत असल्यामुळे बऱ्याचदा इंटर कॉलेजिएट मूड कोर्ट्समध्ये मी देखील जायचे ॲज अ मुटर प्रेझेंटर असायचे मी. त्यामुळे आय हॅव सीन यू की तो जो आवेश होता, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण कायदेतज्ञ झालात, वकिलीकडे वळलात. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण राजकारणाकडे देखील वळलेला आहात, पण विधानसभेत असं आम्हाला पाहायला मिळेल का येत्या काळात?